इकॉनॉमिक्समध्ये आज आपण प्राइस डिस्क्रिमिनेशन हा एक इम्पॉर्टंट फीचर आहे जो मोनोपोलीचा आपण तो डिस्कस करतोय. प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? चार्जिंग द डिफरंट प्राइस टू डिफरंट कस्टमर फॉर सेम प्रोडक्ट और सेम सर्विस. परत आहे का? चार्जिंग डिफरंट प्राइस टू डिफरंट कस्टमर फॉर द सेम प्रोडक्ट फॉर द सेम सर्विस. याचं एक उदाहरण बघूया आपण 4 प्रकारे. पहिलं पर्सननुसार बघूया. डॉक्टर घ्या. रिच पेशंट असेल तर तो फीस चार्ज जास्त करू शकतो, सर्व्हिस तीच द्यायची आहे त्याला. आणि पुअर पेशंट असेल तर त्याला सर्व्हिस तीच द्यायची आहे पण त्याकडे फीस कमी चार्ज करू शकतो किंवा फुल्ली कन्सेशन देऊ शकतो. हे पर्सननुसार झालं. टाईमनुसार म्हटलं तर बघा ना, ऑटो किंवा मुंबईमध्ये चालणाऱ्या टॅक्सीज वगैरे बघा, डेचं भाडं वेगळं आहे आणि नाईटचं भाडं वेगळं आहे. का? टाईम चेंज झाला. टाईम चेंज झाला तर सर्व्हिस तर तीच होती, बरोबर की नाही? त्यात दुसरं उदाहरण बघितलं तर आपण बघूया आपण एक प्रकार यूजनुसार. लाईट बिल घ्या. रेसिडेन्शियल यूजसाठी युनिट वेगळ्या दरने चार्ज होतात आणि ते जर कमर्शियल असेल तर ते मात्र वेगळ्या त्याच्याने चार्ज होतात. म्हणजे काय झालं? यूजनुसार. आणि नंतर येतं प्लेस. प्लेसनुसार म्हटलं तर बघूया, रुरल आणि अर्बन एरिया घ्या. रुरल एरियामध्ये रूमचं भाडं काय असणार? खूपच कमी, लोवेस्ट रेंट असेल. आणि अर्बन एरियामध्ये हेच भाडं काय असेल? सगळ्यात जास्त असेल. का? प्लेस चेंज झाला. म्हणजे मोनोपोली जी आहे ती प्राइस डिस्क्रिमिनेशनची, ती मोनोपोली प्राइसनुसार सुद्धा होऊ शकते. कशानुसार? प्लेसनुसार. पहिली प्लेस, पर्सन, टाइम आणि यूज. ओके. हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.